घेतला आणि काल आम्ही सगळ्यांनी त्यांना उपमुख्यमंत्री पदाची त्यांना आपण शपथ दिलेली आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। मी तुम्हाला एवढंच सांगतो की त्यांच्या माध्यमातून आपण चांगले आपल्या भागामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये किंवा इतर बाबतीमध्ये कसं आपल्याला जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल, आपल्या भागामध्ये काम कसं करता येईल। शेवटी दादाची ती पोकळी आपण नाही भरून पडू शकणार, दादांची जागा ती नाही घेऊ शकणार, पण त्यातनं आपण सगळ्याला भविष्यामध्ये शेवटी आपल्याला विकास किंवा आपल्या भागाचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला भाऊ असतील, आपण असेल, अंकितताई असतील, अप्पासाहेब असतील, सगळीच या भागातले प्रमुख मंडळी या सर्वांना बरोबर घेऊन निश्चित प्रकारे आपल्या बंधून आपल्या सगळ्यांना या भागाचा विकास करायचा आहे। त्यासाठी आपण सर्वांना मी एक आव्हान करणार आहे। खरं तर मला एक भिगवणला कार्यक्रम असल्यामुळं मी अगोदर बोलून जाणार आहे आणि नंतर मी खोरोचीला जॉईंट होणार आहे। त्यामुळं मी तुम्हाला एवढंच सांगतो की अजिबात समज गैरसमज किंवा बाकीच्या गोष्टी न करता आपल्या झेडपीच्या उमेदवार अंकिताताई आणि आपले दादा पाटील यांना आपण जे चिन्ह आहे त्या घड्याळाला आपण मतदान करावं ही विनंती आज मी आपल्या सगळ्यांना करतो। अधिक न बोलता आपण सगळेजण पुन्हा आज जरी आपलं पहिलं भांडण असलं पुन्हा आपण सगळेजण एकत्र येऊया। मला इथं लुमेवाडीची सुद्धा काही मंडळी सगळी दिसत आहेत किंवा सगळ्याच या गटातले सगळेच मंडळी दिसत आहेत। विशेषतः ह्या भागामध्ये सर्वात जास्त मतदान बावड्यानंतर कदाचित लुमेवाडीचं बापू प्रशांत बापू लुमेवाडीचा अप्पासाहेब असावं, मला वाटतं लुमेवाडीचाच नंबर असेल, त्यानंतर लुमेवाडीचा असं सगळ्याच गावचं मतदान आहे। त्यामुळे सगळ्याच गावातनं कसं जास्तीत जास्त मतदान हे बाबांना होईल। आपल्याला मतदान द्यायचं हे विकासाला द्यायचंय। उद्या आपल्या भागातली कामं कोण करणार आहे, आपल्या भागाचा विकास कोण करणार आहे याचा आपण नीट विचार करा। आज दादा नसल्यामुळे आज आपल्या दादा नाही आहेत, त्यामुळे निश्चित प्रकारे आज त्यांचा चेहरा जरी आपल्याला बघितला, त्यांचा हसरा चेहरा जरी बघितला तर डोळ्यामध्ये पाणी निश्चित प्रकारे आपल्याला आपल्या आल्याशिवाय राहत नाही। त्यामुळं आपण सर्वांना दादांना खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर आपण घड्याळाला मतदान करा ही विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्ही कुणी उठू नका, प्लीज कुणी उठू नका स्टेजवरली या। मला फक्त मी एकटा जातो आणि नंतर मी जॉईंट भाऊ मी खोरोचीला जॉईंट होतो आपण। धन्यवाद। यानंतरची विनंती आपल्या गटाच्या अधिकृत उमेदवार सन्माननीय अंकिताताई पाटील आपल्याला श्रद्धांजलीपर मार्गदर्शन करतील। बावडा लुमेवाडी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात आपली कार्यकर्ता बैठक आयोजित इथे केलेली आहे। मी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे आपले माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते। मागच्या 3 दिवसापूर्वी मुंबईवरून बारामतीला येत असताना, जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी येत असताना त्यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं। अख्ख्या महाराष्ट्राला हादरवणारी ही घटना होती आणि तळागाळामध्ये जनतेच्या मनातले आणि एक कणखर असं नेतृत्व हे महाराष्ट्राने गमावलं। खरं तर जेव्हा पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागायच्या आधीच दादांनी ठरवलं होतं, पवार साहेब, सुप्रियाताई त्यांनी ठरवलं होतं की आपण एकत्रित यायचं, एकत्रित पद्धतीने आपण इथून पुढच्या काळामध्ये काम करायचं। त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये युती झाली आणि त्याच्यानंतर 8 ते 10 बैठका झाल्या। त्यातल्या काही बैठकांमध्ये भाऊ उपस्थित होते, मामा उपस्थित होते। जसं मामांनीही सांगितलं की मागच्या रविवारी 18 तारखेला आपल्या पुण्याच्या घरी दादांचा भाऊंना फोन आला की आपली जी बैठक आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगाने ती मी तुमच्या घरी येतो, आपण सगळेजण बसून तिथे चर्चा करू। मामा पण होते तिथे उपस्थित, वळसे पाटील साहेब होते, अमोल कोल्हे साहेब होते आणि त्या मीटिंगमध्ये सगळ्या गोष्टी ठरल्या। दादा 8 वाजता येतो म्हणाले होते, दादा 6:45लाच पोचले। दादांची ही ख्यातीच होती की दादा नेहमी वेळेआधी पोचायचे। त्यामुळे अशा मनमोकळेप्रमाणे 3-4 तास सगळी चर्चा झाली, सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग ठरलं। खरं तर मागच्या 8 दिवसापूर्वी आपल्या नीरा नरसिंगपूरमध्ये आपल्या परंपरेनुसार तिथे आपण नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला। प्रत्येक गावोगावी वाड्या वस्त्यामध्ये आम्ही पोहोचत होतो आणि तयारीतच होतो की दादांची आता प्रचाराची वेळ आपल्याला मिळेल। इंदापूर तालुक्यामध्ये आपल्या
आपल्या बावडा लुमेवाडी गटामध्ये कुठे आपण सभा घ्यायची, काठीमध्ये कुठे सभा घ्यायची, म्हणजे इथपर्यंत प्लॅनिंग आपलं सगळं सुरू होतं. आणि दुर्दैवी बातमी ही आपल्याला बुधवारी सकाळी आपल्या सगळ्यांसमोर आली. खरं तर आता ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या सगळ्यांपर्यंत येऊन मतदान करा असं म्हणणं सुद्धा खरं तर आमच्या जड अंतकरणाने आपण म्हणतोय, कारण अतिशय शोकाकुल वातावरण सगळीकडे आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 2019 मध्ये आपण सगळ्यांनी मला अतिशय प्रेमाने निवडून दिलं. महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या मताने आपण सगळ्यांनी निवडून दिलं. त्याच्यामध्ये 1 वर्षाचा करोनाचा काळ होता, तरीही 60-62 कोटीचा निधी आणण्याचा प्रयत्न केला भाऊंच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. तेव्हा दादाच पालकमंत्री होते. तेव्हा 2-2.5 वर्ष दादांच्या मार्गदर्शनाखाली तिथे जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची ही संधी मिळाली. खरं तर आता आपलं नीरा नरसिंगपूर असेल, आपलं पूर्ण हे लुमेवाडी गणामधील सर्व गावं आपल्या नीरा भीमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रामधले अतिशय महत्वाची आपली सर्व गावं आहेत. कारखान्याच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी कुटुंबाचं आज अर्थकारण एक चांगल्या पद्धतीने सुरू आहे. जेव्हापासून वहिनी चेअरमन झालेल्या आहेत, भाऊंच्या मार्गदर्शनाखाली उच्चांक दर हा नीरा भीमाच्या माध्यमातून आपल्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काल पण आपली काही शेवटची बिलं काल पण आपली सगळी खात्यावरती वर्ग झालेली आहेत. कर्मयोगी कारखाना पण खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये 3350 सगळ्यात उच्चांकी दर देण्याचं काम आपण कर्मयोगी कारखान्याच्या माध्यमातून भाऊंच्या मार्गदर्शनाखाली देण्याचं काम केलेलं आहे. छत्रपती कारखाना सुद्धा चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. आपल्या सर्व शिक्षण संस्था असतील, त्या शिक्षण संस्था मोठ्या भाऊंनी सुरू केल्या, म्हणून आज आपल्या भागातील सर्व मुलांना चांगलं शिक्षण देण्याचं काम आपण तिथे करतो. येणारा काळ हा आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे, कारण पुणे जिल्ह्याचं एक कणखर असं नेतृत्व हे आज आपल्यामध्ये नाहीये. त्यामुळे आज आपण गट तट बाकी सगळ्या मतभेद बाजूला ठेवून आपण एकत्रित येणं अतिशय महत्वाचं आहे. आपला मतदानाचा दिवस ही 7 तारीख आहे. आपलं चिन्ह हे घड्याळ आहे. त्यामुळे माझ्याबरोबर माझे पंचायत समिती गणामधील जे उमेदवार आहेत, आपल्या टणूगावचे आपले दादा मोहिते पाटील, आपण त्यांना पंचायत समितीसाठी आणि जिल्हा परिषदेला मला आपण मतदान करून घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करून आपण आम्हाला निवडून देऊन आपली सेवा करण्याची संधी द्या आणि खऱ्या अर्थाने दादांना श्रद्धांजली अर्पण करा. एवढेच शब्द मी आज आपल्या सर्वांच्या समोर इथे व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. आजच्या या शोकसभेसाठी जमलेले सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, उपस्थित पत्रकार, मीडियाचे सर्व आमचे सहकारी, या गणातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, आपल्या उमेदवार सौ अंकिताताई पाटील, आपले गावचे सुपुत्र मोहिते पाटील, आपले नेते आदरणीय हर्षवर्धन भाऊ, आप्पासाहेब जगदाळे, उपस्थित सर्व नेतेगण, मी आपला जास्त वेळ घेणार नाही. फक्त एकच सांगणार आहे, दादांचा 28 तारखेला दुर्घटना घडली, कशी घडली, काय घडली, हे सर्व आपल्याला ज्ञात आहे. पण तुम्ही एकच सांगतो, ज्यावेळेस स्फोट झाला, विमानाने पेट घेतला, त्यावेळेस 5 एकूण त्या ठिकाणी मृत्यू पडले आणि आमचे सहकारी मित्र किरण गुजर त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी लगेच बघितलं, दादांची खुर्ची बाहेर पडली आणि ती तिथे गेला आणि ही दादाच आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी डिपार्टमेंटला सांगितलं. दादा आहे ही गोष्ट खरी, परंतु दादा ओळखू का आले? दादांच्या हाताळ्यात घड्याळ होतं. मित्रांनो, घड्याळ होतं हे कशासाठी सांगतोय? हे घड्याळ, त्या घड्याळाचं चिन्ह जे आहे
या चिन्हांनी दादांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणलेलं आहे. प्रत्येकाची आवड असते, मला कुठल्या माझ्या गाडीला प्लेट नंबर पाहिजे, माझा कलर कुठला आवडताय, माझी खून काय, अशा पद्धतीची दादाची खून होती. म्हणून मित्रांनो, त्या ठिकाणी दादाच्या हातात घड्याळ असताना सुद्धा त्या अपघातामध्ये घड्याळ बंद पडलेलं नाही, घड्याळ फुटलं नाही, घड्याळाची टिकटिक चालू होती. म्हणून आपल्याला माझी एकच विनंती आहे की टिकटिक कायमस्वरूपी चालली पाहिजे. अशा पद्धतीने आपण मतदान करा, ही तुमची आमची जबाबदारी आहे. बरोबर आहे. पण आणि दादा गेले, महाराष्ट्र पोरका झाला, दादांचा अनुयायी, दादांचा कार्यकर्ता सायरावारा झाला, विचारात पडला, आपला नेता गेला, आता आपल्याला कोण आहे. म्हणून आपल्या कार्यकर्त्यामध्ये वेगळ्या प्रकारची विचाराची सातत्यानं एक वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी मनात यायला लागलं. विरोधकांनी डाव साधला, प्रत्येक कार्यकर्त्याला फोन करायचा की या आता तिथं कोण आहे, दादा कुठं आहे. म्हणून मित्रांनो, मी या ठिकाणी काँग्रेस पार्टीच्या प्रमुखांचं मी या ठिकाणी निश्चितपणानं अभिनंदन करणार आहे. मगाशी आरतीभाऊंनी सांगितलं, भरणे मामांनी सांगितलं, ताई तयार नव्हत्या, ताईंना तयार केलं. ताईंना सांगितलं गेले की ताई दादा गेलेत. दादांचं फार मोठं महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्याचा जाळा आहे, फार मोठा विकास केलेला आहे, तुमची गरज आहे. ताईंनी सुद्धा होकार दिला. ज्यावेळेस गटनेतेपदी निवड झाली, उपमुख्यमंत्री झाल्या, त्यावेळेस आपल्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक बळ निर्माण झालं. दादांच्या जागेवर दादांची दादांनी मी तिथे त्या ठिकाणी आहे. म्हणून या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की ताईंची निवड ही महाराष्ट्रातल्या पहिल्यांदाच महिलेला पद मिळालेलं आहे. म्हणून ताईंना या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की ताई तुम्ही आगे बढो. इंदापूर तालुका नव्हे, पुणे जिल्हा आपल्या पाठीशी आहे. एवढं या ठिकाणी आपण सर्वांनी या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या या टायमिंगला आपण सर्वांनी उद्या मतदान करावं, अशा प्रकारची मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतरची विनंती ॲडव्होकेट तेजसिंह पाटील साहेब. शोकाकुल बंधूंनो, आज एका वेगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या साठी बैठक घेत असताना दुर्दैवाने आपल्याला आपल्या सर्वांचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवारसाहेब यांना श्रद्धांजली व्हावी लागत आहे, हे खरंच आपलं दुर्दैव आहे. सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं मी स्वर्गीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या मृत आत्म्यास शांती मिळावी, त्यांच्या कुटुंबाला त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या जनतेला हे दुःख सहन करण्याची परमेश्वराने शक्ती द्यावी, अशी नरसिंहाकडे प्रार्थना करतो. आजच्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते, महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं आणि पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते दुसरीकडे गेले, ते आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे, या ठिकाणी उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार सन्माननीय अंकिताताई पाटील, पंचायत समितीचे उमेदवार मोहिते साहेब, ज्येष्ठ नेते अशोक भाऊ घोगरे, दत्ता भाऊ घोगरे, प्रशांत बापू पाटील, आप्पासाहेबजी जगदाळे आमचे मार्गदर्शक, आणि उपस्थित माझ्या लुमेवाडी पंचायत समिती गणातील बंधूंनो,
येणारी ही निवडणूक अतिशय वेगळ्या पार्श्वभूमीवर आहे. माझ्यानंतर आणखी वक्ते बोलणार आहेत, त्यांचं आपल्याला आम्हाला मार्गदर्शन ऐकायचं आहे. मला या ठिकाणी एक गोष्ट नमूद करायची की यापूर्वी 2 राष्ट्रवादी काँग्रेस आपण एकमेकाच्या विरोधात लढलो, लोकसभेची निवडणूक लढलो, विधानसभेची निवडणूक लढलो. परंतु अजितदादा हयात असतानाच ह्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं एकत्रीकरण झालं आणि आदरणीय शरद पवारांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातल्या मग त्या हर्षवर्धन पाटील असतील, दत्तामामा भरणे असतील, दिलीप वळसे पाटील असतील, सुप्रियाताई सुळे असतील, अमोल कोल्हे साहेब असतील, शशिकांत शिंदे असतील, या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांनी एकत्र यायचा निर्णय घेतला आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं एकत्रीकरण करायचं या उद्देशानेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी अजितदादांनी फायनल केली आणि सर्व उमेदवार घड्याळ या चिन्हावर या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. किंतु परंतु ही कुठलीही गोष्ट राहिलेली नाही. मनोभावे मनोमिलन झालेलं आहे. आदरणीय भाऊ आणि आदरणीय मामांनी इथून पुढे एकत्र काम करायचं आणि या इंदापूर तालुक्याचा विकास करायचा ध्यास घेतलेला आहे. आणि या सर्वाला ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आपल्या खासदार महासंसदरत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे, या सर्वांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे कुणी शंका बाळगायचं किंवा किंतु परंतु करायचं कारण नाही. इथून पुढची सगळ्या ज्या योजना आहेत ते दोघं मिळून आपल्या तालुक्याच्या विकासासाठी राबवणार आहेत. याची आपण मनोबल खूणगाठ बांधली पाहिजे. पूर्वी कोण कुठल्या गटात होता, कुठल्या पक्षाचं काम करत होता, कोण कुणाबरोबर होता, याचा विचार न करता हे दिलेले उमेदवार आहेत ते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांनी दिलेले उमेदवार आहेत आणि त्यांना श्रद्धांजली व्हायची असेल तर या 24 उमेदवारांना प्रचंड मताने निवडून आणणं हे आपलं कर्तव्य आहे. ज्या अजितदादांनी अहोरात्र आपल्यासाठी कष्ट केलं, काम केलं, त्यांच्या हयातीत त्यांनी आपल्याला वेळ दिला, आपला सगळा वेळ, अमूल्य वेळ दिला. घरच्यांची काळजी न करता, कुटुंबाला वेळ न देता जनतेसाठी वेळ दिला आणि सकाळी 6 वाजल्यापासून रात्रीच्या 11 वाजेपर्यंत ज्यांनी अहोरात्र आपल्याला कष्ट केलं ते त्यांना श्रद्धांजली व्हायसाठी आपल्याला त्यांनी जे 24 उमेदवार आपल्या इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे 8 आणि पंचायत समितीचे 16 उमेदवार दिलेले आहेत, त्यांना विजयी करायचं आहे, त्यांना प्रचंड मताने विजयी करायचं आहे. हे नम्र आव्हान करण्यासाठी आजची ही बैठक आयोजित केलेली आहे. मला खात्री आहे की आदरणीय दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि आदरणीय भाऊ आणि आदरणीय मामांनी जे आपल्यापुढे आव्हान केलं आहे, घड्याळाच्या चित्रावरील उमेदवारांना निवडून देण्यासाठी आपण त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन प्रचंड मताने त्यांना निवडून द्याल. एकच खूणगाठ बांधायची, फक्त घड्याळाचं चिन्ह लक्षात ठेवायचं आणि घड्याळाच्या समोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादाचे, आदरणीय भाऊंचे, आदरणीय मामांचे जे उमेदवार आहेत घड्याळाच्या चिन्हावरती त्यांना निवडून द्यायचं, एवढं कर्तव्य आपण करायला अशी मी आशा बाळगतो. पुन्हा एकदा स्वर्गीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. यानंतरची विनंती सन्माननीय आप्पासाहेबजी जगदाळे. 28 तारखेला महाराष्ट्र राज्याचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री आदरणीय दादा यांची खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव होतं अशा नेत्यांचं अपघाती निधन झालं. तुम्हा आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन जाणारे, सर्वांना मदत करणारे, एक प्रामाणिकपणे या राज्याची सेवा करणारे, गोरगरिबाचा कैवारी, आमच्या माता भगिनीचा कैवारी असे आदरणीय दादा 28 तारखेला आपल्याला सोडून गेले. जेवढं दुःख घरातला एकटी गेल्यानंतर होतं तेवढंच दुःख संपूर्ण महाराष्ट्राला झालं. प्रत्येकाच्या तोंडामध्ये दिवसातून, आज आपण भाषणामध्ये बोलतोय,
पण दिवसामधून 100 वेळा तरी दादा आल्याशिवाय राहत नसेल असा 4, 4, 5वा दिवस असेल आज. शेवटी काही लोकांना किंमत माणूस गेल्यानंतरच कळते. आज दादा गेलेत. दादांनी माझ्यावरती वैयक्तिक खूप प्रेम केलं. जिल्हा बँकेला सुरुवातीला मी उभा राहत नव्हतो, मला उभा केलं. आज त्यांच्या माध्यमातून मी तुमची सेवा करतोय आणि दादांनी मला केल्यामुळेच मी तुमची सेवा करू शकलो, हे सुद्धा या परिसरातील लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. भाऊ असतील, मामा असतील, यांच्यामधून अनेक विकासाची कामं झालेली आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा होणार आहेत. परंतु दादा गेल्यानंतर जी दुःख झालं, मी आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आज महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं तळमळीनं काम करणारा नेत्याला आपण गमावलेला आहे. दादांची इच्छा जाण्यापूर्वी भावांसमोर त्यांनी बोलून दाखवली, मामासमोर बोलून दाखवली. मला बोलून दाखवली असती बापू, पण कधी दाखवली असती की 2-4 दिवस झाल्यानंतर दादांचा फोन आला असता आणि दादा काय म्हणाले असते, आप्पासाहेब आपले 24च्या 24 उमेदवार निवडून आले पाहिजे. परंतु दादाचा निरोप भावनिक दिला काय आणि मामाने दिला काय, हा निरोप माझ्यापर्यंत आलाय आणि या कार्यकर्त्यापर्यंत सुद्धा आलाय. शेवटी राजकारणामध्ये अशी माणसं निर्माण होणं एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत. प्रामाणिकपणे काम करणारा, सगळ्यांना साथ देणारा एक महाराष्ट्राचा वाघ गेला. आज ह्या वाघाला आपण विसरू शकत नाही. जर श्रद्धांजलीच व्हायची असेल तर मतदानाच्या रूपानं आपल्याला व्हावी लागेल. कारण हे व्यासपीठ राजकीय बोलण्यासाठी नाही, परंतु निवडणुका लागलेत. संविधानाने अधिकार दिलाय, निवडणुका स्थगित होऊ शकत नाहीत. मतदान मागणं गरजेचं आहे. मतदान नाही मागितलं तर तुम्हाला समजणार आहे की आपण मतदान कुणाला करायचंय. आपल्या भागामध्ये काम करत असताना आम्ही सगळे गट तट बगलला ठेवून आम्ही कधी, मला कितीतरी लोक, चिरूभाई सुद्धा इथं साक्षीला आहेत, अनेक लोक साक्षीला आहेत, मला म्हणतात त्याचं काम करू नका. चिरूभाई बरोबर आहे का? काही लोक म्हणतात ह्याचं काम करू नका, त्याचं काम करू नका. पण मी कधीही बँकेच्या माध्यमातून काम करत असताना, मिटवताना असताना, काही रस्त्याचे प्रश्न असतात, काही कोणाचं देणं घेणं असतंय, सगळ्या गोष्टीला मी कधीही कुठल्या पार्टीचा, कुठल्या जातीचा हे आम्ही पाहिलेलं नाही. आज वेळ माझ्यावरती नाही. मी इथं उमेदवार जरी गेल्या वर्षी पंचायत समितीला या ठिकाणी उमेदवार दिलेला होता, तर पण मला सांगितलं गेलं वरिष्ठाकडून की आपासाहेब त्या दुसऱ्या गटामधनं अडचण आहे, ओपनच्या ठिकाणी ओपन उमेदवार कुठेतरी तुम्हाला द्यावावं लागेल. तुम्ही इथला उमेदवार कोणाला तर देऊ द्या, ते पक्ष ठरवेल. मी मान्य केलं, ठीक आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्याला ह्या ठिकाणी उमेदवारी द्याल, तिकडे आपल्या उमेदवाराची गरज आहे, आपण तिकडे जाऊया. मित्रांनो, तुम्हाला फोन कमी होत असतील, संपर्क कमी असेल, शेवटी दादांची घटना घडली, त्याच्यामध्ये सगळीच लोक 3-4 दिवस झालं पूर्णपणे स्तब्ध झाली आणि म्हणून फोन आला नाही, निरोप आला नाही, हा पुढे चाललाय, ते मागे चाललाय. ही निवडणूक नाही रे मित्रांनो, तशी नाहीये. ही निवडणूक दादांवरती प्रेम करणारे, मामावरती, भावावरती प्रेम करणारी, पक्षावरती प्रेम करणारी लोक या तालुक्यामध्ये आहेत. आणि या तालुक्यातल्या लोकांनी ठरवलेलं आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये चांगल्या मताने हे उमेदवार निवडून द्यायचे. परंतु गावगावच्या भाऊ गोष्टी, गावातलं राजकारण आहे, हे आपल्याला भविष्य काळामध्ये संपवावं लागणार आहे. तुम्ही आम्ही ठरवलं तर काय घेऊन बसलाय सोसायटीचा चेअरमन, काय घेऊन बसलाय सरपंच, ग्रामपंचायत सदस्य. आम्ही मनात आणलं तर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी आम्ही ऍडजस्ट करू शकतो. फक्त या निवडणुकीमध्ये आपण ऐका, तुम्ही कामं करा. ती तर पदं गाव पातळीची मिळतील, पण तालुका पातळी, जिल्हा पातळीवर बी आपण जाऊ शकता.
फक्त चुकी करू नका मित्रांनो. काय चुक्या करून काय तरुण पोरं इकडे तिकडे भरकटले असतील त्यांना समजून सांगा. अहो कोण लावणार आहे नोकरी? या परिसरामध्ये कोण लावणार आहे नोकरी? लावतंय का कोण नोकरी? लावलेत का कोणी नोकऱ्या? नोकऱ्या लावल्या ते आम्ही व्यासपीठावर बसलेले आणि अजितदादा असतील, भरणेमामा असतील यांनीच लावलेले. कोण तुमची कामं करणार आहे? कोण तुमचे बांधाचे प्रश्न मिटवणार आहे? कोण नदीला पाणी सोडवून आणणार आहे? कुणाला तळमळ आहे? आज आम्ही इथपर्यंत आलोय. 25, 30 वर्ष आम्ही तुम्हाला सहकार्य, आमची जबाबदारी होती. तुम्ही बी आमच्या विश्वास टाकलेला होता. तुम्ही बी आम्हाला मदती केली होत्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आणि आमची जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी करण्यासाठी आम्ही सुद्धा घासलेला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी कोणी म्हणत असेल अहो काय भाऊंनी सगळी पदं भोगलीत, भरणेमामांनी सगळी पदं भोगलीत, त्यांना काय जिल्हा परिषद पंचायत समिती वाटून काही त्यांचं नडत नव्हतं. परंतु तळागाळातली कामं करायची असतील, निवडणुका सुरुवातीला भाऊ लोकांचा समज असेल की हे उमेदवार दिली, अगोदरचा काय पॅटर्न तुमचा ठरलेला नव्हता पक्षामध्ये दोन्ही हे होतील म्हणून? का ठरलं होतं? नव्हतं. जर उमेदवारी अगोदर तुम्ही डिक्लेअर केलेत असतील, त्या लोकांना सांगितलं असेल की तुम्हाला तिथं उभा राहावं लागेल, या गोष्टी आपण थांबवू शकत नव्हतो आपण. त्यामुळं काय लोकांचा समज झाला की बाबा निवडणुका इकडं उमेदवार इकडला तिकडला इकडं. परंतु अंकिताताईंनी 2.5 वर्ष काम केलं, फक्त 2.5 वर्षच काम करण्याची संधी मिळाली. बरोबर आहे? हां, 2.5 वर्षामध्ये त्या तुमच्या पूर्णपणाने काम करू शकलं नाही. 5 वर्ष मला त्याच्यात कोविडचा बी काळ आला असेल मला वाटतं. हां, त्याच्यात काही दिवस गेले आणि आज अंकिताताईला या ठिकाणी काम करण्याची संधी पक्षाने दिलेली आहे. मित्रांनो, अंकिताताई तर सदस्य होणारच आहेत, त्याच्यामध्ये शंका नाही, कुठलीच शंका नाही. भरपूर मताने ते निवडून येणार आहे. परंतु ही गावागावाचे हे वेगवेगळे सोडा, जे मतदान हरायचे थांबवा, विकासाकडे लक्ष द्या. अजितदादांनी उमेदवार दिले ह्याच्याकडे लक्ष द्या. आणि म्हणून या परिसरातील कार्यकर्त्याला मी विनंती करतो, उद्या तुम्ही कोणतंही काम आमच्याकडे घेऊन या, पण या निवडणुकीमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणानं तुम्ही रुसू नका. शेवटी आमच्यावर जबाबदाऱ्या वाढलेत. आज दादा गेलेत म्हणल्यावर भावांवर जबाबदारी वाढली, भरणेमामावर जबाबदारी वाढली. इथंच नाही, त्यांना जिल्ह्यातून सुद्धा फोन येत असतील, दादा गेलेत, भाऊ आम्हाला ह्या माणसाला फोन करा, मामाला म्हणत असतील त्या माणसाला फोन करा. बरोबर आहे का भाऊ? हां, इथं तुम्ही फोन करून सांगा आम्हाला इथं अडचण नाही, तुमच्यासारख्या नेत्यांचा आम्हाला इथं आधार पाहिजे. हे त्यांना जिल्ह्यातलं करावं लागेल, तसं आम्हाला तालुक्यातलं सुद्धा अनेक ठिकाणून फोन येत आहेत की ज्या ठिकाणी प्रचारला या त्या ठिकाणी हे करा. आता दौरा व्यवस्थितपणे चालू आहे. तुम्ही सगळी प्रत्येक गावातली माणसं आहे, पण हे करत असताना उद्या उमेदवार निवडून येणार म्हणून आपण गाफील राहता कामा नये. मतदान होणार आहे, निवडून येणार आहे, टक्केवारीमध्ये आपली वाढ झाली पाहिजे. आणि ज्या पद्धतीने टक्केवारी तुम्ही वाढचाल त्याच पद्धतीने भाऊ निधीचं सुद्धा वाटप, टक्केवारी वाढवा, मतदानाचं हे वाढवा, त्या पद्धतीने निधीचं सुद्धा वाटप होईल. आताच कुणीतरी सांगितलं पंचायत समितीचा सभापती आपला होणार आहे. उद्या तुमच्या ग्रामसेवकच्या अडचणी असतात, छोट्या मोठ्या ग्रामपंचायतीची म्हणजे गोष्टी कामं करून घ्यायची असतात. ही कामं आपल्याला करण्यासाठी म्हणून आपल्याच पक्षाचे पंचायत समिती सुद्धा येणार आहे. त्यामुळं भाऊ आपल्याला दादांच्या माध्यमातून आपल्याला ह्या केटीवेअरचं काम आपल्याला म्हणजे करायचे होते म्हणजे बॅरेज. परंतु आज दादा आपल्यात नाही आहेत, परंतु आपल्याला ताकदीनिशी सुरुवात या नदीच्या परिसरातील बंधारे असतील किंवा बुडीत बंधारे असतील यासाठी आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. फक्त निवडणुकीपुरतं आपण बोलून चालणार नाही. निवडणूक झाल्यानंतर, सभापती झाल्यानंतर, जिल्हा परिषदचं हे झाल्यानंतर आदरणीय सुनेत्रा वहिनी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री झाले, त्यांच्या माध्यमातून, भरणेमामाच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून कुठंतरी हा प्रयोग जसा करा झालाय, एक तरी प्रयोग या वर्षा 1.5 वर्षाच्या कामामध्ये एखाद्याच ठिकाणी झाला पाहिजे. आणि त्यानंतर पुढचं झालं तरी चालेल, परंतु एक तरी बंधाऱ्याचं काम आपल्याला सुरुवातीला करावं लागेल. आणि पुढचे 4 वर्ष मित्रांनो कुठलीही निवडणूक नाही. त्यामुळं तरुण सहकार्याला आणि जे इकडे तिकडे हे करतायत, मतदान तर होणार आहे,
परंतु या गोष्टी आपल्या गावागावाच्या कार्यकर्त्याला समजून सांगा की 4 वर्ष कुठली निवडणूक नसल्यामुळं गावाकडला लोकांचा बघण्याचा नेत्यांचा दृष्टिकोन वेगळा होऊ नये की या गावातली मुलं अशी करतात हे करतात. कारण काय करायचं? कारण काहीच नाही. काय कारण आहे का सांगा? सगळे आपण गुन्ह्या गोविंदानं राहतोय. जरी कुठल्या निवडणुका लागल्या तर आपण बसवून मिटवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळं या निवडणुकीमध्ये दोन्ही उमेदवाराला प्रत्येक गावामध्ये सारखीच मतं पडली पाहिजे. ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्या की खाली एक वर एक असं कुठेही होता कामा नये. पॅनल टू पॅनल मतदान झालं पाहिजे. ह्याची खबरदारी आपण या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. आणि ज्या बी गोष्टी असतील तुम्हाला काय आता जरी गावात या 5-7 दिवसामध्ये गावामध्ये काही अडचणी असतील, काय कोण बाबा ही करत असेल, आम्हाला त्या ठिकाणी यावं लागत असेल, आम्हाला फोन करा. आम्ही येऊ, त्या ठिकाणी येऊ, त्याची समजूत काढू आणि निवडणुकीला आपण समोर जाऊया. पुन्हा एकदा मगाशी मामांच्या ह्याच्यात सांगण्यात गेलं जास्त, पण मला वाटतं भाऊ लिमेवाडीपेक्षा निमगावचं मतदान जास्त आहे. लिमेवाडीपेक्षा या ह्याच्यामध्ये निमगाव गाव मोठं आहे लिमेवाडीपेक्षा. आणि हे मतदान दररोज आपले बसणं उठणं संमत, दररोज संमतातले लोक आहेत. आणि जी कामं करणार आहेत, अशोकभाऊ घोगरे असतील, बापू असतील, त्यानंतर दत्तामामा घोगरे असतील, भैया पाटील असतील, तिकडे पलीकडे मयूर पाटील असेल, संग्राम असेल, ही सगळी माणसं व्यासपीठ, महादेव भाऊ असतील, ही सगळी माणसं आपली काम करणार आहेत. म्हणून जास्त काही बोलत नाही, पण या भागातील लोकांना ह्या बी गोष्टी समजल्या पाहिजेत. फक्त मान सन्मान तुम्ही बघलेला ठेवा. भविष्यामध्ये तुम्हाला एवढा मान सन्मान मिळेल की ज्यांनी या ठिकाणी अंकिताताई आणि दादा पाटलाचं काम प्रामाणिकपणे करा. या परिसरामध्ये जास्तीत जास्त भाव पदं देण्याचे, शेवटी पदं बी आहेत आपल्याकडे, कारखाने आहेत आपल्याकडे, इतर संस्था आहेत. जास्तीत जास्त या परिसरामध्ये आम्ही तुम्हाला कुठं बसवायचं ह्याचा विचार जरूर करू. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं तुम्ही मनात काय आणू नका. आदरणीय दादांचं दुःख हे आजही माणसं, मला वैयक्तिक सांगतो, माझा कंठ दाटून येतोय की दादांना जे प्रेम दिलं, या तालुक्याला प्रेम दिलं, या तालुक्यावरती विश्वास दाखवला, कार्यकर्त्यावरती विश्वास दाखवला, दादांनी कार्यकर्ते घडवले, लोकांना एवढ्या पद्धतीनं सहकार्य केलं की प्रापंचिक स्वतःच्या खिशातून ज्यांना काही कर्ज भरायचे असेल, काही अडचणी आल्या तर कधीही दादांनी नाही म्हणले नाही, सगळ्याला मदत केली. आणि अशा कार्यकर्त्याला उद्याच्या निवडणुकीमध्ये त्यांनी उमेदवार दिले, त्यांना मतदान करणं आपलं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य आपण पेलाल पाळाल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. अंकिताताईच्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या ठिकाणी उभा राहिलेल्या आहेत. त्यांच्या घड्याळाच्या समोरील बटन दाबून त्यांना मतदान करा. त्याचप्रमाणे विजय दादा मोहिते यांचंही घड्याळाचं चिन्ह आहे. यांना सुद्धा त्यांच्या घड्याळाच्या समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने निवडून द्या. एवढीच कळकळीची आग्रहाची विनंती करतो आणि माझं 2 शब्द संपवतो. यानंतरची विनंती सन्माननीय हर्षवर्धन पाटील साहेब आम्हास मार्गदर्शन करावे. शोकाकुल बंधू भगिनींनो, आज आपण सर्वजण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांशी बैठक घेण्याच्या दृष्टीने आपण एकत्र जमलेलो आहे. या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सहकारी श्री आप्पासाहेब जगदाळे, आपल्या उमेदवार अंकिता पाटील आणि शिवाजी उर्फ दादा मोहिते, आमचे अध्यक्ष तेजसिंह पाटील, उदयसिंह पाटील, अशोकभाऊ घोगरे, त्याचप्रमाणे मयूर पाटील, संग्राम पाटील, दत्तामामा घोगरे, माधवरावजी घाडगे, मनोज, सगळेच उपस्थितीत आहेत. आणि आपणही सर्वजण या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. आत्ताच आप्पासाहेबांनी विस्तारानं आपल्याला अजितदादांचं जाण्यानं काय परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि दादा ही व्यक्तिमत्व काय होतं
आणि दादांनी आपल्या 35-40 वर्षाच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये जे काम केलं आणि अचानकपणे दादा आपल्यातून निघून गेले, यावर विश्वासही कोणाचा बसत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि म्हणून मी सुरुवातीला सर्वांच्या वतीनं दादांच्या प्रतिमेला या ठिकाणी अभिवादन करतो, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि मित्रांनो, सगळं राज्य आज दुःखामध्ये डुबून गेलेलं आहे. सोशल मीडिया, व्हॉट्सअप, इलेक्ट्रॉनिकल चॅनल, प्रेस मीडिया, प्रिंट मीडिया, कुठे जरी बघितलं आपण, अगदी फेसबुक जरी एखाद्याचं काढून बघितलं आपण, कोणाचा इंस्टाग्राम जरी बघितला आपण, तर तिथं अजितदादाचाच फोटो आपल्याला पाहायला मिळतो. त्याचं कारण असं आहे की या राज्यातल्या सगळ्या घटकांमध्ये दादांच्या संदर्भातली एक आपुलकी होती. ज्याचा उल्लेख आप्पासाहेबांनी केला, ही गोष्ट खरी आहे की मागच्या 10-15 दिवसापूर्वी आणि 2-2.5 महिन्यापासून मी बघत होतो की दादा एकदम हळवे झाले होते. 8-9 वेळा आमच्या बैठका झाल्या. मला म्हणले, हर्षवर्धन आता संघर्ष किती वर्ष करायचा? आपल्या संघर्षामुळे खाली संघर्ष होतोय आणि खालच्या संघर्षामुळे गावागावात भांडणं लागतायत आणि खालच्या गावातल्या वादामुळं विकास थांबतोय आणि सगळी एनर्जी, आपली सगळा वेळ, सगळी शक्ती ही वाद करण्यामध्ये जायला लागलेली आहे. त्यामुळे आता आपण थांबू, सगळे एकत्र येऊ. आमची बैठक झाली. मग कृषी मंत्री मामा असतील, आप्पासाहेब असतील, आमचे तेजसिंह पाटील असतील, हनुमंतराव कोकाटे असतील, सगळी प्रमुख मंडळी एकत्र बसली. नंतर अशोक भाऊलाही दादांनी बोलवून घेतलं आणि अशोक भाऊंची पण वेगळी चर्चा केली आणि सांगितलं, आता आपल्याला आत्ताच्या परिस्थितीत एकत्र यावं लागेल आणि कायमस्वरूपी आपण आता एकत्र काम करू. ही महाराष्ट्राला गरज आहे, तालुक्याला गरज आहे. आणि म्हणून मित्रांनो, एकत्र येऊन निवडणुका आणि सगळ्या प्रोसेस कराव्यात, हा निर्णय या ठिकाणी झाला. दादांची कामाची पद्धत, सकाळी 6 वाजता उठून काम करणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता म्हणजे दादाच होता. प्रशासनावरची पकड, प्रत्येक प्रश्नाचे अचूक ज्ञान असणारा आणि सामान्य माणसाला त्याचं काम जलद गतीने करून देणारा, अशी त्यांची कार्यशैली होती काम करण्याची. पण आज दुर्दैवानं ते आपल्यामध्ये नाही आहेत. फार मोठी पोकळी ही आता निर्माण झालेली आहे. मग आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ठरलो की आता 24 जागा लढवायच्यात आपल्याला. 5 मिनिटांमध्ये निर्णय झाला. कोणी आग्रह धरला नाही. त्यांनी सांगितलं की ही नावं आपल्याला फायनल करायची आहेत. ती नावं फायनल झाली. मग मला दादा म्हणले, वडापुरीच्या गटामध्ये आप्पासाहेबांना आपल्याला सांगावं लागेल आणि तिथं त्यांचा उमेदवार द्यावा लागेल. मी म्हणलं, दादा काय हरकत नाही. आणि मग आप्पासाहेबांना सांगितलं, भरणे मामांनी सांगितलं आणि मग त्या गटामध्ये आप्पासाहेब सांगतील त्या पद्धतीने उमेदवार ठरवा. आणि मग तिथं यश याला उमेदवारी त्या ठिकाणी जिल्हा परिषदची मिळाली. आणि मग सगळं एकत्रितपणाने ठरलं की ह्या पद्धतीने आपल्याला काम करायचं. दादाने एक वाक्य उच्चारलं, ते माझ्या कायम अंतःकरणात राहून गेलेलं आहे. ते म्हणले, आता संघर्षाचं राजकारण करण्यापेक्षा एकीचं, विकासाचं राजकारण आपण. संघर्ष करून आणि वाद करून झालं गेलं सगळं. आता मी पण दादांच्या विरोधामध्ये, त्यांची राजकीय परिस्थिती वेगळी असायची, आमची राजकीय परिस्थिती वेगळी असायची. झाले आपसातल्या आपसात त्या ठिकाणी ती राजकीय लढाई होती.
कधी व्यक्तिगत कौटुंबिक आणि व्यक्तिगत संबंधामध्ये कधी त्याच्यामध्ये आपण आड आलो नाही. आणि मग आपण सगळ्यांनी निर्णय घेतला. आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, आम्हाला येऊन कार्यकर्त्याला सांगता आलं नाही, कारण वेळच इतका कमी होता की 16 तारखेला मिटिंग झाली, 18 तारखेला पुण्यात बैठक झाली, 19 तारखेला संध्याकाळी त्यांनी यादी दिली आणि 21 तारखेला फॉर्म भरायची मुदत संपली. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये या सगळ्या घडामोडी इतक्या जलद गतीने घडल्या आणि त्यामुळं फारसं काही कोणाशी चर्चाही करता आली नाही. पण आम्ही जो निर्णय घेत होतो ती साधारणतः व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर होता की हा निवडणुकीपुरता निर्णय नाही. कारण आम्ही बघितलं 10-15 वर्षामध्ये गावगावचं वातावरण, गावगावचं राजकारण इतकं टोकाला जायला लागलंय की त्यातून कोणालाच स्वास्थ्य मिळेना, कोणालाच समाधान मिळेना आणि राजकारण समाजकारण करताना जी मनापासून जे उखल लागते ती पण निर्माण होईना आणि उगाच वडाताण करून आपण एकामेकाशी भांडतोय ही अवस्था मित्रांनो झाली. आणि म्हणून आज सगळ्या तालुक्यामध्ये जवळजवळ 80-85% लोकांना हे मान्य झालं. आता 10-15% लोक अशी आहेत की त्यांना हे मान्य नाही. ठीक आहे, आम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करू, त्यांच्या काही शंका असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून आता एकच गोष्ट आपल्याला करावी लागेल. एका बाजूला दुःखाचा डोंगर आहे, पवार कुटुंबावरती फार मोठं दुःख आलेलं आहे, त्यातनं कसं सावरायचं. दुसऱ्या बाजूला आपल्यावर दुःख आलेलं आहे. जसं आपल्या एखादा घरातला माणूस गेल्यानंतर दुःख होतं तशा प्रकारचं दुःख आपल्यालाही झालेलं आहे. त्यातून आपण कसं सावरायचं. आणि तिसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेल्या घटनेप्रमाणे जे संविधान आहे त्या संविधानाप्रमाणे निवडणुकीचा कार्यक्रम पण लागलेला आहे. एक अभूतपूर्व परिस्थिती आहे, समजून घ्या. ही परिस्थिती अशी आहे की एका बाजूला दुःखाचं संकट आहे आणि दुसऱ्या बाजूला कर्तव्यही आपल्याला बजावावं लागणार आहे. मग आता कर्तव्य बजवायचं म्हणल्यानंतर ती 7 तारीख तर काय डावलून चालणार नाही. मतदान तर घडवावंच लागणार आहे आपल्याला. आणि म्हणून जिल्हा परिषद करता अंकिता पाटील आणि आमचे दादा मोहिते पाटील ह्या दोघांना पण घड्याळ चित्रासमोरचं बटन दाबून त्यांना पुढची 5 वर्ष काम करण्याची संधी आपण द्यावी. आता 24 उमेदवार जे उभा राहिलेले आहेत तसं जर बघितलं तर हे 24 उमेदवार हे दादाने उभा केलेले उमेदवार आहेत. कारण दादा पक्षाचे अध्यक्ष त्यांच्या सहीनं एबी फॉर्म हा उमेदवारांना दिला गेलेला आहे. त्यामुळे हे 24 उमेदवार दादांचे आहेत आणि हा दादा आपल्यामध्ये नाहीये. दादा बारामतीला कशाला आलते विमानानं? जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार करायला. दुर्दैवानं प्रचार न करता दादा आपल्याला सोडून गेले. आता प्रचार तर आपल्याला करावा लागेल. पक्षानं प्रोटोकॉल जाहीर केलेला आहे. साधेपणानं प्रचार, कुठेही सभा नाहीत, कुठेही हारतोरे नाहीत, कुठेही वेगळ्या पद्धतीची प्रचाराची आखणी नाही. पण आपल्याला सगळ्याला उद्याच्या 7 तारखेला आपल्याला मतदान करावं लागेल. माझी एक विनंती आपल्याला की 9 तारखेला ज्यावेळेस आपली मतमोजणी होणार आहे, लक्षपूर्वक ऐका. आपण सर्वजण मोठ्या संख्येने इंदापूरला या 9 तारखेला. आणि ज्यावेळेस आपण 24च्या 24 जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळावरती आपण निवडून आणणार आहे आणि तो निकाल लागणार आहे 9 तारखेला. आणि तो सगळ्याच्या सगळ्या 24 जागेचा निकाल या सगळ्या जनतेच्या माध्यमातून आदरणीय दादांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून, दादा तुम्ही दिलेले 24च्या 24 उमेदवार हे आम्ही निवडून आणलेले आहेत. आमच्या सगळ्याच्या वतीनं ही आमची भावपूर्ण श्रद्धांजली आहे. असा आपल्याला कार्यक्रम 9 तारखेला आपल्याला करायचा आहे. त्या दिवशी कोणाचाही विजय मिरवणूक होणार नाही. एक चिमटभर सुद्धा गुलाल कोणी कुणाला लावणार नाही. एक हार सुद्धा कोणी कुणाला घालणार नाही. न कुठली मिरवणूक होणार नाही, न कुठला जल्लोष होणार नाही. कारण एवढा मोठा नेता गेला
आणि मग त्यांना आदरांजली म्हणून 9 तारखेला आपल्याला हजारोच्या संख्येनं इंदापूर तालुक्यामध्ये आपल्याला ते काम सुद्धा आपल्याला करायचं आहे. हे मला ह्या निमित्तानं आपल्या सर्वांना प्रामुख्याने सांगायचं. आता आप्पासाहेब म्हणाले गोष्ट खरी आहे. भरणे मामा असतील, मी असेल, आप्पासाहेब असेल, आम्ही सगळीजण आता आमची जबाबदारी जास्त वाढली. आता हे सोपं काम नाहीये पुढचं. जरा नीट शांतपणे विचार करा. निवडणुका होतील काय, निवडणुका काय नवीन नाहीत आपल्याला, पुढे निवडणुका होतील. आता आज मी मुख्यमंत्र्यांचं एक स्टेटमेंट ऐकलं फडणवीस साहेबांचं, की त्यांनी सगळ्या प्रचाराचे सभा रद्द केल्या. सगळ्या 12 जिल्ह्यातल्या त्यांच्या जेवढ्या सभा होत्या त्या सगळ्या त्यांनी रद्द केल्या. म्हणजे राजकारण महाराष्ट्राचं कोणत्या दिशेला चाललंय हे आपण अभ्यास केला पाहिजे. या तालुक्यामध्ये जे काही आपल्या विरोधामध्ये उभं राहिले त्यांनाही माझं आव्हान आहे की बाबा ही निवडणूक वेगळी आहे. ही तुमच्या आमच्या वादाची निवडणूक नाही आहे. ही अजितदादाच्या जाण्यानं जे नुकसान झालेलं आहे त्याच्याकरता आपण एकत्र येऊन पुढे मार्ग कसा काढायचा याचा विचार महत्वाचा आहे. आणि म्हणून जे समोर कोण कार्यकर्ते असतील विरोधामधले ते घडवण्यामध्ये पण अजितदादाचा हिस्सा आहे का नाही त्यांना. मग आता एखाद्या निवडणुकीमध्ये मग पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये अशी काय फार मोठी राष्ट्रीय स्तरावरची निवडणूक आहे का, अशी काय राज्याच्या स्तरावरची निवडणूक आहे का. ही तालुका आणि जिल्हा परिषद आहे. मला असं वाटतं त्यांनी पण या गोष्टीचा विचार करावा असं आव्हान या श्रद्धांजलीच्या निमित्तानं सुद्धा मी या ठिकाणी करू इच्छितो. कारण पुढचा काळ आता लोक प्रश्न विचारायला लागले आम्हाला, भाऊ पाण्याचं काय होईल, भाऊ बंधाऱ्याचं काय होईल, तरुण मुलांच्या रोजगाराचं काय होणार, शिक्षणाचं काय होणार. हे अनेक प्रश्न डोक्यामध्ये आहेत आपल्या. 4 दिवसांनी निवडणूक संपल काय आपण काय घरी बसणार आहे का. रोज लोक आपल्याला भेटणार आहेत. मला भेटतील, आप्पासाहेबाला भेटतील, मामाला भेटतील, अशोक भाऊला भेटतील, भैया पाटलाला भेटतील, बापूरावांना भेटतील, अंकिताला भेटतील. जाणार माणसं भेटायला, काम घेऊन जाणार, सांगणार कामं. हे सगळं इथं बसल्या बसल्या आम्ही तो विचार करतो की या सगळ्या गोष्टी कशा मार्ग काढायचा आपल्याला. आणि म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आलोय. कोणी याचा गैरसमज किंवा ह्याचा अपप्रचार कृपा करून ह्या बाबतीमध्ये कोणी करू नये. आणि आज जी काही अभूतपूर्व परिस्थिती आपल्यावर आलेली आहे ती आपल्याला मार्ग काढावा लागणार आहे. या तालुक्यामध्ये कैलासवासी भाऊंनी 50-60 वर्ष ह्या तालुका उभा केला असतो. भाऊंच्या नंतर घोलप साहेबांनी काम केलं. त्यानंतर गणपतराव पाटलांनी 10 वर्ष आमदार म्हणून काम केलं. तुम्ही आम्हाला संधी दिली, 20 वर्ष आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री म्हणून ह्या तालुक्याची सेवा आपण केली. गेले 10-12 वर्ष झालं भरणे मामा काम करतायत, आप्पासाहेब काम करतायत. हे कोणाची कामं करतो आम्ही, काय बाहेरच्या माणसाची कामं करतो, याच भागाच्या लोकांची कामं आपण करतो. आज 3 साखर कारखाने आपल्या तालुक्यामध्ये आहेत. जशी आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिनी आहे तशी शेतकऱ्याची आर्थिक वाहिनी काय आहे याचा उल्लेख अंकितांनी केला की आर्थिक वाहिनी म्हणजे आपली साखर कारखाना. आज पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, तिथं आप्पासाहेब आहेत, भरणे मामा आहेत. हे 3 कारखाने आपल्याला चांगले चालवायचे म्हणल्यानंतर बँक आपण सगळे एकत्रपणानं, तेही सगळेजण आपल्याला मदत करतायत, आपणही सगळेजण एकत्र काम करतोय. आणि शेवटी आमचा सगळ्याचा हेतू काय की सामान्य माणसाला मदत झाली पाहिजे, सामान्य माणसाचं आर्थिक जीवन सुधारलं पाहिजे. ही दादांची शिकवण आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आहे. आणि म्हणून मला असं वाटतं दादांनी जी अपेक्षा व्यक्त केली होती की आपण एकत्र या, गुन्ह्या गोविंदानं आपण काम करू. आणि जर संघर्ष असाच राहिला, शांतपणे विचार करावं काय असतं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला, किती वाद असतो. आणि आता काही निवडणुका काय स्वतः राहिल्यात वेळात बघतोय आपण काय चाललंय ते. जरी असंच राहिलं तर मला वाटतं पुढं माणसं, चांगली माणसं सुद्धा उभा राहायला मिळणार नाहीत आपल्याला. ही वस्तुस्थिती आहे, काय वेगळं सांगतो अशातला भाग नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीच आपल्याला जर एकत्र करायच्या असतील, आणि म्हणून मला असं वाटतं ह्या तालुक्यामध्ये आता पुढची 4 वर्ष आता कुठल्या निवडणुका नाही. एक 4-5 मुद्दे आम्ही डोक्यामध्ये घेतलेले आहेत. संपतो आता इलेक्शन झाल्यावर बसू आम्ही
बरं का आप्पासाहेब, इलेक्शन झाल्यावर बसू आपण एकत्र सगळे, आणि सगळे एकत्र बसून आपण, बर्णे मामा असतील, सगळे असतील, आमचाही प्रशासनामधला काय अनुभव आहे, तुमचाही सगळ्याचा काय अनुभव आहे, एकत्र बसू आपण. आता वहिनी उपमुख्यमंत्री झालेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊ आणि या तालुक्याच्या हिताचे प्रश्न असतील की जे राज्याचे प्रमुख असतील त्यांच्यापर्यंत आपण जाऊ. पण ह्या तालुक्यामधले जे प्रश्न आहेत, मग ते बंधाऱ्याचे प्रश्न असतील, ते 22 गावाचे प्रश्न असतील, ते आरोग्याचे प्रश्न असतील, ते शैक्षणिक क्षेत्रातले प्रश्न असतील, ते तरुणांच्या बेकारी दूर करण्याकरता रोजगाराचे प्रश्न असतील, या तालुक्यामधल्या शेतकऱ्याला 2 पैसे अधिक देण्याचे विषय असतील, या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आपल्याला एकत्र काम करावं लागणार आहे. एक क्षणभर विचार करा, 3 साखर कारखाने, 30 लाख टनाचं गाळप, 3,000 रुपयाचा दर, 1200 कोटी रुपयाचं केन पेमेंट, 400 कोटी रुपयाचं वाहतुकीचं पेमेंट आणि 40 कोटीचा कामगारांचा पगार. किती पैसे झाले हिशोब करा बरं, हिशोब करायचे. हे सोपं काम आहे का? हे सगळं कशाकरता करतोय आपण? शेवटी ह्या निवडणुका हे सगळं एकत्र आलोय आपण, हे केवळ आणि केवळ आपल्या सगळ्यांच्या पुढच्या पिढीचा. आता आपण असंच भांडत बसलो तर पुढची पिढी काय करणार? बरं, काही लोक आहेतच ही पेटलंच पाहिजे सारखं सांगतो, हा इजलं नाही पाहिजे. हा अशी काही लोक असतात, त्याला मी दोष देत नाही, तो स्वभावाचा भाग असतो. आणि म्हणून आज आपल्या सगळ्यावर जबाबदारी आलेली आहे. आज दादा आपल्यामध्ये नाहीये. शेवटी आपल्याला पुढच्या पिढीला चांगले संस्कार द्यायचे आहेत. काही तांबडपट आयुष्यभर कोण घेऊन आलेलं नाही. आणि मग चांगले संस्कार द्यायचे असतील आपल्याला तर वातावरण हे शांततेचं आणि संयमाचं असलं पाहिजे. आज आमच्या सगळ्यावर जबाबदारी, रात्र रात्र झोप येत नाही मित्रांनो. तुमचं मोठं काम आहे आता हे जिल्ह्यातलं, हे सगळं दादा एकटं बघत होते सगळं. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं दादांना जर श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांनी जी काही इच्छा व्यक्त केली ती एकत्रित काम करा आणि एकत्र राहा. मला असं वाटतं तो संदेश घेऊन तुम्ही आम्ही सर्वजण पुढे जाऊ. काय असं कोणाची वैयक्तिक दुश्मनी नाही ना, काही नाही. आपल्याला एकत्र सगळ्याला राहायचंय आणि म्हणून मी जास्त वेळ आपला काही घेणार नाही. हा गट आहे बावडा लोमीवाडी गट, हा पूर्वीपासून आपल्या विचाराचा गट आहे. त्यामुळे आता इथं मी असेल, आप्पासाहेब असतील, प्रशांत बापू असतील, भैया पाटील असतील, मयूर असेल, अशोक भाऊ असतील, दत्तात्रय आमचे घोगरे असतील, महादेवराव गाडगे, सगळी आता सगळ्याची नावं घ्यायची म्हणलं तर नाव राहील कोणाचं. हे आपल्या सगळ्याचं ही कुटुंबातला गट आहे. मग आपल्या कुटुंबातला गट आहे बोलल्यानंतर आता आपल्या सगळ्यांनी मिळून या गटामध्ये सगळं पॅनल टू पॅनल कसं मतदान होईल, नाही तर मग खालीवर एका दुसरं मतदान जर चुकीचं झालं तर त्याचाही संदेश चांगला जाणार नाही. आणि आता सगळेच कार्यकर्ते सगळ्यालाच माहीत असल्यामुळं प्रत्येक घरातला उमरा त्याचा कौल कुणाच्या बाजूने आहे की काय, आता आम्हाला 40 वर्ष आम्ही तेच बघतोय. त्यामुळे तसं आता सगळ्याला माझं सांगणं आहे की आता ह्या 4-5 दिवसामध्ये सगळ्यांनी अंग झटून मतदान आपल्याला कसं आपल्याला घड्याळावरती करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण सर्वजण करा. मी अभिवचन देतो आपल्याला, आम्ही आप्पासाहेब सगळी मंडळी मामासहित तुमच्या पाठीशी आम्ही ठाम उभा राहू आणि कुठल्या प्रकारची अडचण आपल्याला भविष्य काळामध्ये सुद्धा येणार नाही. फक्त तुम्हीही तेवढ्याच ताकदीनं उद्याच्या या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आमच्या मागे ठाम उभा राहा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आपण सर्वांनी 2 मिनिटं उभा राहून या ठिकाणी आदरांजली अर्पण करावी. सर्वांनी पायातल्या चपल्या काढा.